शांतता योग्य नाही, सर्वसमावेश विचार केला नाही. कामगारांच्या याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही. कामगार जे रोज येतात जातात त्यांच्या राहण्याची कुठेही व्यवस्थेचे प्लॅनिंगमध्ये काही नाही. आणि गेल्या 50-60 वर्षामध्ये कामगारांसाठी राहायला घरं भाड्याने न्यायची बांधायला पाहिजे होती, ती बांधली नाही सरकारने. 1965 साली फक्त वर्तक नगरला जेव्हा इंडस्ट्री आली आपल्या भागामध्ये तेव्हा फक्त ते त्यांनी बांधलं, त्याच्यानंतर कुठेही झालेलं नाही. आणि त्याच्यामुळे झोपडपट्टी आणि अतिक्रमण वाढत चालू मेन ते रिझन. आणि त्याला मूळ ह्याला कोण हात घालत नाही. मेन आपला मुद्दा तो आहे. आता मागच्या वेळेला जेव्हा आम्ही गेलो होतो, मी आणि साहेब आम्ही गेलो होतो, कदाचित आपण नसाल त्यावेळेला तिथे. आपले जाधव साहेब आहेत ना एकनाथजी, आम्हाला कॉल केला एकनाथजी ते आहे. मग आम्ही ते बऱ्यापैकी थांबवलेलं, ते नंबर घालताना वगैरे. मग तो संख्या काय ते येत होता, ते एकनाथजीने मला ती क्लिप टाकलेली. मग त्याला परत ह्या सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे प्रोसेसमध्ये चालू आहे. आता हे आपण जो अर्ज दिला आहे ह्याच्यावर मी ऑफिशियल एक आमदार म्हणून जिथे नावार साहेबांचं एक फॉर्वर्डिंग लेटर पण त्याच्यावर तयार करतो. आणि संबंधित ज्या ज्या डिपार्टमेंटला द्यायचे ते उद्याच्या उद्या पोस्टे करून तुम्हाला एक कॉपीज देतो आणि त्याचा फॉलम आम्ही घेतो. बोला आता दुसरा मुद्दा जेव्हा पण शहरं बसतात त्या टायमाला प्लॅनिंग पहिलं प्लॅनिंग पाहिजे, मग महापालिका व्हायला पाहिजे. ते कुठंच होत नाही. पहिले महापालिका डिक्लेअर करतात, गावं डिक्लेअर करतात आणि प्लॅनिंगमुळे काहीच नसतं. 20 वर्षानं प्लॅनिंग आलं. 20 वर्षाने प्लॅनिंग आली. 20 वर्षामध्ये किती अतिक्रमण वाढली? ग्रामपंचायत होते ना का, आता महापालिका आले. पण ते प्लॅनिंग मध्ये घेतलं पाहिजे ना. महापालिका आता तळेगाव सारख्या ठिकाणी गेले तरी मलाही सांगतो, या अतिक्रमण जे वाचवायचं असेल, माझं स्पष्ट म्हणणं आहे एक भारतीय म्हणून, आज लाखो करोडो लोकांचं नुकसान होते अतिक्रमण तोडल्यामुळे. आणि हा विषय वाढतो कसा याच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे. हे पहिलं विचार करा. मेन मुद्द्याला हात घाला. वरचं मला नको आहे. एक भारतीय म्हणून माझी मागणी अशी आहे की केंद्रापासून प्रत्येक राज्याला एक धोरण पाहिजे की बाहेरनं जे लोक कामासाठी येतात त्यांची राहायची कुठे व्यवस्था नाही त्याला. आणि डिमांड अँड सप्लाय, आता भाजीचा माल कमी झाला का त्याचा रेट वाढतो, तसंच अतिक्रमण झालेलं आहे. आणि जर या सगळ्या आता 50 वर्षामध्ये जागा लोक राहतात त्या जागाचं मालकी हक्क त्यांना दिले ते स्वतः ते डेव्हलप करू शकतील. आणि त्याचबरोबर बंधन घालावं की जे भाडोत्री येणार त्यांच्यासाठी पण एक वेगळा त्यांनी हे बनवायला पाहिजे. राजेश मुद्दे काय सांगते लक्ष ठेवा. ते प्लॅनिंगमध्ये जर आलं, लेबर कॅम्प म्हणा किंवा काय नाव द्यायचं द्या, पण हे सगळं आपण कलेक्टरला पण आता किती वर्षाहून भेटू की आम्हाला घराखालची जागा आम्हाला द्या, आम्ही ते डेव्हलप करू व्हायचं एकत्रितपणे. पण हे बाहेरनं येऊन जे बिल्डर काम करतात ते आपल्या फायदेशीर नाहीच आहे. आणि मूळ मुद्दा जो आहे ना अतिक्रमण होऊन याच्याकडे काय करायचं हा मुद्दा चर्चेला आला पाहिजे. काका माझ्या विषय लक्षात आलाय. हा सगळा विषय मी पेपरवर घेतो. हा एक फॉर्वर्डिंग लेटर एका सांगतो आणि अजून काय करायचं असेल आपण करून पावसाळी अधिवेशनच्या टायमाला एक प्रचंड मोठा ठाणेकर्मी झाला पाहिजे जेणेकरून ही शासन धोरण बदलायला पाहिजे. शासन काय करतं हे आपल्याला माहिती आहे. शासनाची वागण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण फक्त पत्र लिहू शकतो आणि शासन जोर जबरदस्तीने क्लस्टर आणतंय. आता हे क्लस्टर 50-50 एकराचे क्लस्टर कसे डेव्हलप करणार याचं कुठलंही प्लॅनिंग शासनाकडे नाही. एवढा पैसा शासनाकडे नाही. निष्कारण आपल्या तुंबड्या भरण्यासाठी म्हणून शासन हे करतंय. हे आप सगळ्यांच्या लक्षात येते. नागरिकांनी आता सतर्क राहण्याची गरज आहे, जागरूक राहण्याची गरज आहे. शासनाकडे कॉन्ट्रॅक्टरची बिलं द्यायला पैसे नाही, हे बिल्डिंग कुठला बांधणार आहे? आणि ज्यांची घरं आहेत त्यांना मी ती कशी विकसित केली पाहिजे आज ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे, त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. या इच्छेविरुद्ध शासनच करणार. शासन म्हणजे काय? शासन हे घरं बांधण्यासाठी निर्माण झालेलं नाही. एक काळ होता जेव्हा तुम्ही म्हणाल वर्तक नगर बांधलं, कन्नंबर नगर बांधलं, टागोर नगर बांधलं, ठीक आहे. आज शासनाकडे पैसा आहे का घर बांधायला? आपली आता पहिल्या नंबर येते महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे पाणी देणं. पाणी देतात? पाणी पण नाही.
महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे कचरा साफ करणं. कचरा साफ करतात? कचरा पण नाही उचलत ते. महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे गल्ली बोळ करून देणं. करतात? नाही करत. मग काय सगळंच काम ठप्प करून टाकलं. हा घेतो सगळा विषय सगळा विषय काढा. हो 100% घेतो. पण मला बोलायची संधी दिली. हॅलो, तुम्ही दिवाळीला चालू करणार होते, आता काय झालं? का नाही चालू केलं? का तुमची सगळीच केमजीएलची कामं बंद करून टाकू मी एका मिनिटात? कशाला लोकांना मूर्ख बनवता? दिवाळीचं आज काय आलं? दिवाळीला तुम्ही सुरू करणार होते, आज आलं काय? लोक काय तुमच्याकडे फुटतात मागतात का? मी उद्या परत फोन करीन, मला शेड्यूल पाहिजे कधी करणार याचा. कुठे? आणि आम्ही कोणी सांगितलं ना बाबा एवढा इथं आणि नंतर आम्ही पाण्याचं टाकी समोर आम्ही टाकीजवळ असू पण आमच्याकडे 5 वाजतापासून पाणी आमच्याकडे पाण्याचं टायमिंग एक टायमिंग ठेवावा ना. ते आम्ही धंद्याला जातो. तुम्ही काय आता धंद्याला जाण्याशिवाय आम्ही काय खाऊ शकत नाही. आम्हाला घेऊन घ्या आणि यांना सांगावं लागेल. हा मुख्य प्रश्न आहे ना, पाणी आणि कचऱ्याकडे लक्षच नाही आहे. त्यांनी घेतलेला लिहिलेला नाही. ठीक आहे, तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. साठम पास करा. किती नाजूक असतं रात्री 2-2:30 चोरून कचरा करतात. तो भयानक विषारी वास असतो आणि झाडांचं सोडलेलं, कारण जंगल असल्यामुळे जे संजीव गांधी राष्ट्रीय उद्यान आहे ते सगळं जंगल असल्यामुळे झाडांचं कार्बन डायऑक्साईड हीच हा प्लस होतो, म्हणजे डबल कार्बन डायऑक्साईड. रात्री आपला बिबडा किती सहन करेल? ऑक्सिजनचा खूप थोडा मरतो. मग रात्रीचे मी व्हिडिओ काढते, सोशल मीडियाला टाकते, इकडे तिकडे टाकते. आम्ही सर्व रिलेशन पण सगळं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तर चालूच आहे. अजिबात पाऊस पडला तरी अजूनही काही उचलून त्यांना दुसरीकडे जाऊन टाकायचं, विल्हेवाट लावायचं सांगितलं, पण ते तिथे जागोजागी पेटवून टाकतात. त्याचं काहीतरी सोल्युशन निघायला मग कसं काय हे स्टॉल लागतं? मग ते उचलत का नाही तुम्ही? म्हणजे कुठला एरिया लोकमान्य डेव्हलप आणि त्याच्याच हिंदुस्थानी महानगरपालिका टाकतात त्यांच्यावर पैसे भरले होते मी 6.5 लाख. आपल्याकडे पेपर वगैरे आणले नाही आता कसं मागून घेते. दुसरं पण प्रकरण आहे, त्यांना तुम्ही स्टॉल देते की नंतर 8 लाख भरले झालं की पण असं आहे. ठाणे महानगरपालिकेचं 40-45 वय झालं. ठाणे महानगरपालिकेचं स्वतःचं डम्पिंग ग्राउंड असतं. जेव्हा महानगरपालिका नव्हती बघितलंय, उदयास आलेलं सगळं बघितलंय वैभव त्याचं. मी नष्ट झालेलं पण पाहते. ठाणे महानगरपालिकेचं वैभव बघितलं आम्ही. म्हणजे एक काही काळी ठाणे महानगरपालिका जगामध्ये सर्वात सुंदर ठाणे शहर म्हणून प्रसिद्ध होतं. आज ठाणे महानगरपालिका सगळ्यात घाणेरडं शहर म्हणून खूप प्रसिद्ध आहे. दुसरा विषय आहे, माझं घर जे आहे ना ते साधारणपणे 60-70 किंवा 100 वर्ष जुनं आहे. ती जागा मी विकत घेतलेली आहे. त्याला गावठाणचे सगळे पुरावे आहेत. ते फॉरेस्टवाल्यांना दिलेले असताना सुद्धा ते सतत सारखे येऊन काही ना काहीतरी सर्वे करतात. माझा वरांड्याच्या आतमध्ये म्हणजे घरात दुकान आहे तरी सुद्धा ते दुकान बंद करा म्हणून नोटिसा काढतात. आणि तिसरं हे सेम थिंग
परप्रांतीय भैया लोकांचे स्टॉल लागलेले आहेत बाहेर. त्यांचे मी नोटीस दिल्या महानगरपालिकेला की हा ॲक्सिडेंट पॉईंट आहे, इथे तुम्ही स्टॉल दिला. लहान मुलं गावात रोड क्रॉस करून जाताना बरोबर हाता रोड आहे, एखादा मुलगा गेला गाडी खाली, काय झालं ते धोक्याचं आहे, ते दुकान बंद करा, तर ते तक्रार घेत असतात. घोड़बंदर का हो गया है, इस घोड़बंदर से स्वास्तिक विजयनगरी पूरा निकल लगा रहा है और आज ठेले पे 4,000 रुपये हफ्ता और दुकान लगाने के लिए 15,000 हफ्ता ये चल रहा है. साहेब एका व्यक्तीचे 4-4 स्टॉल आहेत आणि कंपन्यांमध्ये नामं पण करतात. आणि मराठी माणसाला मला स्टॉल लावायचा जेव्हा विषय आला ना, मला म्हणतात महानगरपालिकामध्ये जा, इकडून परमिशन आला तिकडून परमिशन आला. म्हणजे आम्ही स्थानिक एवढे वर्ष जन्म घेऊन सुद्धा भूमिपुत्रांना तुम्हाला तिथे रोजगार करण्याची म्हणजे तुम्हाला मुभाच नाही आहे. परमिशन शिवाय तुम्ही करू शकत नाही. बाहेरच्या आलेल्या नाही ना संरक्षण देतो कोण, कोणाच्या अभयाखाली ही लोक. आणि मला वरतून दादागिरी काय म्हणतात माहिती आहे, त्यांना मी सांगितलं इथे स्टॉल हटवा, कारण ऑलरेडी तिथे एक ॲक्सिडेंट झाला आहे मंदिराच्या बाजूला, 2 लोक मेली. लगेच त्याने 15 दिवसात दुसरीकडे स्टॉल हलवला, तिकडेही करतोय तो. जिथे माणसं मेली तिथे त्याची गाडी चालू आहे. इथे नवीन पुन्हा काढले, म्हणजे 2 झाले. त्याला म्हटलं इथे लहान लहान मुलं येतात, एखादा गेला तर तू जबाबदारी घेशील का? ते म्हणजे तुला काय करायचं ते कर म्हणतो, कोणाला सांगायचं सांग. त्यांची दादागिरी नंतर भेट आहे. अर्जाची कॉपी घेतो. जवाहर बाग, पंडित जवाहरलाल नेहरू बाग आहे थँक्यू साहेब. मनीष जोशी बसले ते एकदा फॉलो घेतो. सर्टिफिकेट जवळ तर तिथला एक विषय आहे, तर तिथे ना गार्डनची व्यवस्था एकदम बेकारची आहे. याच्या समोर आहे जय भवानी नगर जे आहे ते. आणि चितळसाहेब मानपाडावाले त्यांना कंप्लेंट्सच घेत नाही कधी. आदेश पाहिजेत म्हणे, हे कुठलं काही सांगतात. निर्धार झालेला आहे. आकाबाई प्रल्हाद सोनवणे यांची मालमत्ता करावरती देवस्थानवरती नोंद करण्यात येईल. आकाबाई प्रल्हाद सोनवणे त्या जिथे राहायच्या तिथलं त्यांना हाकलून देण्यात आलं आहे, त्यांना हाताला धरून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्याला कोणी न्याय पण मिळवून देत नाही आहे. आणि त्या स्वतः आत्ता सांगतो, त्या स्वतः दलित आहेत, त्या जातीने बौद्ध आहेत, महार आहेत. ॲट्रॉसिटीचा गुन्हा आहे तो. ती बाई बिचारी रस्त्यावर राहते मुलाबाळांसकट. आपल्याला काय म्हणजे आपल्याला लाजालज्जच राहिलेलं नाही. तिच्या आपली किती 50 वर्ष राहतात, 50 वर्ष ती बाई तिथे राहते. तिला हाताला धरून बाहेर काढलं आणि तिथे आता गुंड राहते. तिच्या पायाला तिला मारलंय का? महानगरपालिकेचा काय अधिकार आहे? तुम्ही कुठे आता? मुख्यालयात कुठे आहे तुम्ही? फर्स्ट फ्लोअरला. ते फर्स्ट फ्लोअरला कुठे आहेत? त्यांना तुम्ही इथे या जरा, तुम्ही जा त्यांना घेऊन. तुम्ही थांबा, त्यांना घेऊन इथे घेऊन शिवलं पाहिजे तिथे प्रभाग समितीचे कोणी शीतल
तुमचे हे 3 पण हे बोलून झाले त्या बायका म्हणून मारतील ना धरून. बिल्डरची माणसं येतातच कशी विचारा. तुझ्याबरोबर बिल्डरची माणसं कशी काय येतात? क्लस्टरचे नाही. हा, तू सुगीचा कर्मचारी आहेस का? हा, नाही देऊ पुरावे देऊ. माझ्याकडे व्हिडिओ आहे समोर, सगळे पुरावे, सगळे पुरावे त्या बायकांकडे. छत्र्या घेऊन फिरतात चुकीचे. आणि काय तुझी लायकी काय? कुठल्या स्तरावरचा कर्मचारी आहे तू? बायकांशी बोलतो कसा रे? खंडणी काढा यांच्या सगळ्या. तुझ्या विरुद्ध आतापर्यंत तुझ्या काय बोलतो? तुला व्हिडिओ पाठवू काय? काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष व्हिडिओ पाठवू का तुला? अरे तुझा संबंध काय? कशाला? त्यांची इच्छा नाही घरावरती नोंद करायची, तू नोंद कशाला करतो जाऊन? मी स्वतः जाऊन पुसलीये नोंद. तू लिहिलेली नोंद मी माझ्या हाताने पुसलीये. परत जर एरियामध्ये जाऊन दादागिरी केलीस आणि तू काळा गॉगल घालून, तर तुझा काळा गॉगल गायब होऊन जाईल, एवढं लक्षात ठेव. बाकी मी पुढचं काय बोलत नाही. जनता दरबार आज महापालिकेमध्ये घेतलेला आहे. किती जणांचे सर्वांचे निवेदन? असं आहे की लोकांची निवेदनं येत आहेत, तुम्ही बघताय गर्दी आहे आणि त्रस्त आहेत लोक, मनमानी कारभाराला त्रस्त आहेत. आता ह्या बाजूला आकाबाई बसले आहेत. ह्या गेल्या 60 वर्ष एका जागेवरती राहत आहेत. 60 वर्ष या दलित समाजाच्या आहेत, मागासवर्गीय आहेत. त्यांना हाताला धरून त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना फुटपाथवर आणून सोडलंय. आता मला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बी बोलवलेलं. ती जागा त्यांची आहे, त्यांची घर आकारणी देखील केलेली आहे. हा निकाल आहे, हा महानगरपालिकेच्या सहीचा निकाल आहे. पोलीस त्यांची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही. म्हणजे पोलिसांच्या मदतीने जर अशी घरं खाली करण्याची आणि जागा ताब्यात घेण्याची जर काम होणार असतील तर लोकांनी जायचं कोणाकडे? म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणारी यंत्रणा जर कायदा आणि सुव्यवस्था मोडण्यासाठी मदत करत असेल तर लोकांनी काय करायचं? आणि हा प्रकार अतिशय मोक्याची जागा ही आहे. या बाईंची जागा, तुम्ही वाटल्यास पत्रकारांना माझं विनंती आहे की त्यांच्याबरोबर जा. कागदपत्र त्यांची आहेत, घर त्यांचं आहे, घर तिथे राहतात. एक दलित समाजाच्या स्त्रीवरती हल्ला होतो, पोलीस नोंद घेत नाहीत. ही क्लिअर कट केस आहे अट्रॉसिटीची. आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर अट्रॉसिटी दाखल होते आणि कायद्याची बूज न राखणाऱ्यांवर पण अट्रॉसिटी दाखल होते. म्हणजे जे पोलीस यांना सहकार्य करत नाहीत त्यांच्यावरही अट्रॉसिटी दाखल होते. माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की अशा म्हाताऱ्या कोताऱ्या बायकांवर जर आपल्या राज्यामध्ये हल्ले होणार असतील तर पुरोगामी महाराष्ट्र, शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठे तो महाराष्ट्र? हा शोधावा लागेल आता. आणि हे प्रकार ठाण्यामध्ये वाढीला लागले. जमीन बळकावण्याचे, येऊरमध्ये आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत, काही कारवाई नाही. म्हणजे असं जर होणार असेल आणि पोलीस शांतपणाने बसून जर फक्त डोळ्यावरती गॉगल लावून फिरणार असतील, गॉगलमधनं दिसतं पण ह्यांच्या गॉगलमधनं ह्यांना काय दिसतं ते आम्हाला कळत नाही आहे. आणि हा आम्ही आरोप नाही करत आहे. ते बाई आज सकाळी जनता दरबारात आल्या, ह्याच्या आधीच मला त्या भेटून गेल्या होत्या. पण जर न्यायच मिळत नसेल तर आम्हाला उद्या जाऊन जमिनीवर जाऊन त्यांना ताबा द्यावा लागेल. तिथे आदिल पठाण नावाचा गुंड ताबा घरून बसला आहे, तिथे त्याची गुंड बसलेले आहेत. हे कोणाच्या संरक्षणाखाली आहे? कोण ह्यांना मदत करतो? आम्हाला कोणाचंही नाव घ्यायचं नाही आहे, सगळी नावं मला माहिती आहेत. हा कोण आदिल पठाण आहे तो पण मला माहिती आहे. असे आदिल पठाणने फटाण, माझ्या भाषेत बोलत नाही मी, हे असे आम्ही नाही घाबरत आहे आदिल फटाणला. उद्या हे 2-4 दिवसात पोलिसांनी काय तो निर्णय घ्यावा, नाही तर त्या जमिनीचा ताबा या आजीला आम्ही देण्याचं काम करू. जे व्हायचं ते होईल. प्रश्न आहेत आणि महानगरपालिका हद्दीमध्ये अनेक ठिकाणी क्लस्टर असेल, SRAचे प्रकल्प आहेत, मात्र त्यांचे देखील काही समस्या. असं आहे की क्लस्टर, मानपाड्याची लोकं आली होती, मानपाड्याच्या पुढची लोकं आली होती. क्लस्टरची जोर जबरदस्ती का केली जाते? शासनाने योजना आणावी पण योजनेमध्ये ती तुम्ही घ्याच, ही जबरदस्ती घराच्या बाबतीत शासन करू शकत नाही. आत्तापर्यंत कुठली क्लस्टर योजना यशस्वी झाली? मुख्यमंत्री होते म्हणून थोडीफार प्रमाणात वागळे इस्टेटमध्ये बिल्डिंग उभा राहिले, मुख्यमंत्री होते.
पण बाकी ठाण्यात कुठली योजना यशस्वी झाली? आणि 60-60, 70-70, 80-80 एकरची घरं तुम्ही एखाद्या बिल्डरच्या घशात घालता आणि त्याला सांगतात तू मालक, आता तू कर. अरे तो कसा करणार? आणि ही जुनी घरं आहेत. आता मानपाड्यामध्ये ही घरं 50-50, 60-60, 70-70 वर्ष जुनी घरं आहेत. ती मोठी घरं आहेत. ती मोठी घरं देऊन ती लहान घरं का घेतील लोक? का घ्यायची? म्हणजे ह्याच्या मागे पैसे हा एकमेव उद्देश आहे, पैसे कमवणे. माझं म्हणणं आहे की घर माझं, मालक मी, मला कसं डेव्हलप करायचं ते मी करीन ना. आम्ही एकत्रित विकास करायचा, कसा करायचा आम्ही ठरवू. तुम्ही सांगणार की तुम्ही अशा पद्धतीने पुढे जा, म्हणजे तुमचे कसे खिशे भरणार याचा तुमचा जो प्लॅन आहे तो या नागरिकांनी स्वीकारायचा. नागरिकांनी कशासाठी स्वीकारायचा? नागरिकांनी खुलेआम जर विरोध केला, लोकशाहीमध्ये नागरिकांना महत्त्व आहे ना. आज मानपाड्यामध्ये 100पैकी 80% लोक हे क्लस्टरच्या विरोधात आहेत. तुम्ही कशाला त्यांच्या, आज ठाण्यातल्या सगळ्या एसआरए योजना बंद केल्या आहेत. मी आता कोणाचं नाव घेत नाही इथे, कारण का परत एसआरएवाले त्यांना बोलवणार आणि त्यांची योजनाच बाद करून टाकतील. आता एसआरए हे गरीब झोपडपट्टी वासियांचं घर स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेली यंत्रणा आहे. आता ती यंत्रणा ठप्प करून त्या झोपडपट्टीवासियांना तुम्ही क्लस्टरमध्ये सामील व्हा, म्हणजे 100 एकरामध्ये तुम्ही या. अरे क्लस्टर एसआरए फटाफट पूर्ण होते. 400 जणांच्या झोपड्या असतील तर 400 जणांच्या झोपड्या पाडून तिथे इमारती उभा राहू शकतात. त्यांची घरं, झोपडपट्टीवासियांना काय असतं तर मला एक घर मिळेल बाबा, स्वतःच्या मालकीचं जरा चांगलं घर मिळतं म्हणून लोक एसआरएमध्ये जातात. ती एसआरए योजना ठाण्यामध्ये बंद करून तुम्ही क्लस्टरचा गुळ लावून ठेवला आहे आणि तो गोळ इथे दिसतोय, लोक बघतायत, जीप काय लागत नाही. बंद करा, नाही कशाला पाहिजे. आणि शासन बांधेल. अरे शासनाचं काम आहे का? तुमच्याकडे शासन चालवण्यासाठी पैसे नाहीत. त्या लाडक्या बहिणीला आश्वासन देऊन तुमच्याकडे पैसे नाहीत त्या लाडक्या बहिणीला देण्यासाठी कुठली घरं बांधणार आहात तुम्ही? कशाला खोटं नाटं लोट जनतेला सांगता? सरकार म्हणून सरकार चालवा ना, हे नको ते धंदे करता कशाला? एकंदरीत पाहिजे झालं तर याच सभागृहामध्ये याआधी देखील जनता दरबार पार पडलेला आहे. शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी. मला इतरांबद्दल एकही प्रश्न विचारू नका, मी त्याच्याबद्दल काहीही बोलणार नाही. मी महानगरपालिकांच्या आयुक्तांचे आभार मानतो की त्यांनी एक चांगलं दालन उपलब्ध करून दिलं. लोकांच्या समस्या कोणीही सोडवाव्यात ना, आम्ही सोडवू ते सोडतील, लोकांच्या समस्या सुटण्याशी मतलब आहेत. आज गल्लोगल्लीत पाणी नाही आहे, त्या पाण्याबद्दल आयुक्तांचं काय म्हणणं आहे? आम्ही आयुक्तांची भेट घेणार आहोत. गल्लोगल्ली कचरा पडला आहे, काय म्हणणं आहे आयुक्तांची? नाले सफाई अजिबात होत नाही, अजिबात नाही. अख्ख्या ठाणे शहरात नाले सफाई ठप्प आहे, ठप्प. काय म्हणणं आहे आयुक्तांचं? आम्ही विचारणार आहोत. आज आयुक्त नाही येत, नाही तर हा सगळा घेऊन गेलो असतो मी वरतीच. अरे कसली 31 मे? अजून जेसीबी नाही उतरले नाल्यामध्ये. कसली 31 मे? अधिकाऱ्यांना पैसे घाण्यात बसून वेळ नाही, तर हे कसली 31 मे पर्यंत उतरणार आहेत? आज मला सकाळीच तिथल्या लोकांचे फोन आले, दूरध्वनी आले, सिद्धेश्वर तलावामध्ये मासे मरून पडलेत. आपल्या प्रत्येक तलावामध्ये सांडपाणी सोडलं जातं. मग एवढी 2008 साली का 7 साली जी सिवेरेजचे करोडो रुपयाची कामं झाली, मला माहीत नाही सिवेरेजमध्ये किती करोडो रुपये गेले, 200-300 कोटी रुपये ते गेलेच असतील ठाणे महानगरपालिकेने. महानगरपालिकेचे पैसे हे संडासातच जाताना, पाण्यातच जाताना, कचऱ्यातच जाताना दिसतात. सिवेरेजची स्कीम कुठे आहे? मासे मरतायत ना, का मरतात? तर त्याच्यात सांडपाणी सोडलं म्हणून. सांडपाण्यासाठी तुम्ही सिवरेजची स्कीम आणली होती, ती स्कीम करोडो रुपयाची आहे. मग ती सिवरेजच्या स्कीमचं काय झालं? कुठला अधिकारी जबाबदार आहे त्याला? काही नाही. आंधळ दळतंय, कुत्रं पीठ खातंय, लोकांच्या लक्षातही येत नाही. आणि मग त्यांच्याकडे एकच उत्तर आहे, आम्हाला लोक निवडून देतात, आम्हाला लोक निवडून देतात. अरे ठीक आहे ना, लोक निवडून देतात, त्या लोकांचं काही उत्तरदायित्व आहे की नाही तुमच्याकडे? त्यांच्याप्रती काही जबाबदारी आहे की नाही तुमच्याकडे? अख्ख्या शहराला पाणी नाही, त्या पाण्याबद्दल कोणी बोलायला तयार आहे का? अख्खा घोडबंदरमध्ये पाणी नाही, अख्ख्या घोडबंदरमध्ये. महाराज ठाण्यातला सर्वात श्रीमंत लोक ती कुठे असे तथा असं म्हणतात की शहरातल्या सर्वात जास्त श्रीमंत लोक हे घोडबंदरला राहतात.
टँकरनी पाणी पितात. माफियाच. त्या एक बाई आलेल्या आहेत, कुठे आहेत त्या माझ्याकडे कचऱ्याची कंप्लेंट घेऊन आल्या आहेत. त्यांच्या घरासमोर कचरा पेटवतात. तिथे मोठं आंदोलन झालं. इथे कसं आहे माहिती आहे का, एखादं घर चांगलं बांधायचं पण तिथे संडासच बांधायचं नाही. मग त्या घरच्यांनी कुठे जायचं संडास करायला, शौचालयाला कुठे जायचं, मग जागोजागो जाऊन शौचालय बसायचं आणि करायचं. ठाणे महानगरपालिकेची हालत सध्या तशी आहे. कचरा म्हणजे शौच झालं आपल्या घरातली घाणच असते, ती टाकण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे. महानगरपालिकेकडे शौचालयच नाही, म्हणजे कचरा टाकायला जागाच नाही. 45 वर्ष होत आली, आमच्याकडे कचरा कुंडीच नाही आहे स्वतःचं. आमचं शौच डम्पिंग ग्राउंडच नाही आहे. आमची स्वतंत्र पाणी योजना नाही आहे. आम्ही श्रीमंत आहोत, बस एवढंच. आम्ही श्रीमंत आहोत. तुमची श्रीमंती कुठे आहे? तर नको त्या गोष्टी करण्यात तुमची श्रीमंती दिसते. तुमचं मूळ काम होतं गटर वॉटर मीटर, ते तिन्ही नाही आहेत. गटारांची नाल्यांची दुरवस्था आहे, पाण्याची बोंबाबोंब आहे. आणि अशीच परिस्थिती राहिली तर आमची मागणी आहे, आम्ही सगळे इथे बसलेलो आहोत, ठाण्यामधल्या महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या नवीन बिल्डिंगच्या परवानग्या बंद करा. तुमच्याकडे पाणीच नाही आहे. तुम्हाला उच्च न्यायालयाने हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही उच्च न्यायालयाला खोटं उत्तर दिलंय, खोटं. तुम्ही जेव्हा ओसी देता, ही माहिती देतोय मी आता माझ्या लक्षात आलं म्हणून, त्या ओसी मध्ये लिहून देता की पाण्याची जबाबदारी तुमची, म्हणजे कोणाची? बिल्डरची. पाणी मॅन्युफॅक्चर नाही करतायत की मशीन लावलं आणि पाणी मिळालं, असं एकही मशीन जगामध्ये अजून मिळालेलं नाही आहे. पण ओसी मध्ये लिहिताना ही ऑर्डर असते की पाण्याची जबाबदारी ही तुमची राहील. जर त्यांची नाही, म्हणजे ते करू शकत नाही, तर तुम्ही परवानगी कशाला देता? परवानगी देण्याच्या आधी त्याला विचारा, तू मला पाणी दाखव. तू या इमारतीमध्ये असलेल्या सगळ्यांना पाणी देऊ शकतो. जे काय 175 लिटरचा नॉर्म आहे त्या नॉर्मप्रमाणे तू दिवसाला पाणी देऊ शकतो, अशी आम्हाला प्रोव्हिजन तरतूद दाखव. मग तुला आम्ही ओसी देतो. तुम्ही ओसीमध्ये कशाला लिहिता की पाण्याची जबाबदारी तुमची म्हणून? थूकपट्टी लावण्याचं काम महानगरपालिका करते. थूकपट्टी. ग्रीन हार्वेस्टिंग वगैरे तर राहू द्या, हे सगळं थोतांडच असतं, त्यांना बघायला माणसंच नाही आमच्याकडे. मग हे क्लस्टर करा, फ्लस्टर करा. तुम्ही पॉप्युलेशन वाढवताय, लोकसंख्या वाढवताय, त्या लोकसंख्येला उपलब्ध पाणी कुठनं आणणार आहात? काय योजना आहे तुमच्याकडे? नाही, पुढच्या वर्षी आहे ना आपल्याकडे 100 MLD आलेलं असेल. अरे ते पुढचं वर्ष उजाडू द्या ना. तुमच्याकडे 100 MLD आल्यावरती तुम्ही परमिशन द्या, आमचं काही म्हणणं नाही. अरे पण आत्ता पाणी नाही, त्याचं काय उत्तर आहे तुमच्याकडे? काही उत्तर नाही. आत्ता तुमच्याकडे कचरा कुंडी नाही आहे, काही उत्तर नाही. ते काय नवीन आपल्याकडे तर काय सगळे रोडचं काय सर्व्हिस रोड होते, सर्व्हिस रोड बंद करून त्याला रुंदीकरण करायचं. रोड कॅमेरे लावून ठेवले, कॅमेरे लावायचं काम. आता आपल्याकडे ना सुरू होईल का ठाण्यामध्ये? ठाणेकरांना ठाणे सोडून बाहेर जावं लागेल का? नाही अहो, पाणीच नाही आहे. म्हणजे एकेकाळी ठाण्यामध्ये म्हणजे दूरदृष्टी नसलेली माणसं जेव्हा सत्तेमध्ये येतात तेव्हा काय होतं याचं उत्तम उदाहरण ठाणे आहे. आम्ही 45 वर्षात ठाण्यामध्ये स्वतःचं पाणी स्तोत्र निर्माण करू शकलो नाही. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे, सर्वात मोठं दुर्दैव. आणि हे आम्ही विधानसभेत पण मांडतो की पाणी भीक मागून आणावं लागतं, भीक मागून. कधी MIDC कडे भीक मागतो आम्ही, कधी स्टेमकडे भीक मागतो आम्ही, कधी इरिगेशनकडे भीक मागतो आम्ही. आणि उत्तर ठरलेलं आहे, आम्हाला निवडून देतात लोक. सर काय उदाहरण होणार का? त्यांची मानसिकताच नाहीये. विधिमंडळात वारंवार धरणाबाबत प्रश्न विचारला असता. आतापर्यंत ठोस काही पावलं उचलली जात नाही. अहो ह्यांनी आजपर्यंत एकही ठोस पावलं उचललं असेल असं एकही धरणाचं यांनी नाव सांगावं. शाही धरण मी घेऊन आलो, मी असं सांगतो मी. आणि ते का घालवलं हे मलाच माहिती आहे.
यांची मानसिकताच नाही. जर तुम्ही 1000, 2000, 3000 कोटीचा एखादा रोड आणू शकता तर तेवढ्याच किमतीचं तुम्ही धरण नाही आणू शकत. निवडणूक आली की काळू धरण, शाही धरणाचे मुद्दे पुढे येतात. परत निवडणूक झाली की ते बंद कपाटात जातात. कारण का त्यांना सत्ता असते त्यांच्या हातामध्ये, राज्य सत्ताही हातामध्ये घेत आहे आणि ठाण्याची सत्ताही त्यांनाच मिळते. मग काय करणार? सामान्य लोक मतं देतात. तर मानपाड्यामध्ये 2 चांगल्या शाळा तोडल्या आहेत आणि एक आरोग्य काही गरज नव्हती आणि जानेवारी म्हणजे क्लस्टर येणार हे स्वप्न त्याच्या आधीच त्याच्या 2 शाळा तोडून टाकल्या जानेवारीमध्ये. म्हणजे 3 महिने त्या मुलांनी शिक्षण घ्यायचं कसं? रिझल्ट परीक्षा. आणि तुम्ही पत्रकारी जात नाही तिथे. आता या बाईच्या जागेवर जा, कोणी कब्जा घेतला जाऊन बघा. तुम्हाला जाहीर आवाहन करतो, आमच्या पत्रकार परिषदा दाखवण्यापेक्षा ही शोध पत्रकारिता करणं फार गरजेचं आहे. या बाईच्या जागेवर जा. आत्ता एक दलित समाजाची बाई आहे, तिच्या जागेवर राजकारण्याच्या आशीर्वादाने कब्जा घेतलाय, पोलीस कारवाई करत नाहीये. जा. आम्ही हे फक्त उघडं करू शकतो, पण जगासमोर नेण्याचं काम तुम्हाला करायचंय. हा प्रश्न तुम्हाला विचारायचा प्रशासनाला की हिच्या जागेवर कब्जा कोणी घेतला, कोण पोरं बसलेत, कोण आहे तो आदिल पठाण. का नाही आतापर्यंत त्या लोकांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला? पोलीस तिला सांगतात कोर्टात जाता, ही बाई कोर्टात जाऊ शकते. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आत्ता मी बोलवून घेतलं होतं, माझ्यासमोर त्यांनी सांगितलं की जमीन त्यांची आहे, तिच्यावरती आम्ही आदेश दिलेला आहे की नावावर ह्यांच्या करा म्हणून. ते बघू, पेपर बघू. काय करायचं आहे म्हाताऱ्या बाईने? म्हणजे हिने डोकं आपटून आत्महत्या करायची? हे बघा, हे व्हिडिओ बघा, हे पोलीसच तिला अडवत आहेत. हे बघा ती काय सांगते ऐका. खेचून खेचून मला बाहेर काढलं. आम्हाला उचलून न्यायची धमकी दाखवतात. ऐका, उचलून न्यायची धमकी दाखवतात. परत आणखी पैसे खातात त्या गुंडे लोकांचं. आम्हाला मारहाण, पोरांना मारायची धमकी दाखवतात. आणखी बोलतात तुमची जागा नाही, आता जावा येत नाही. पोलीस स्वतः म्हणली ती स्वतः. आता लावलं ना पत्र, झालं ना. आमच्या पाठीशी तर कोण आहेच नाही. तर पैसे खाऊन सगळ्याला पोलीस स्टेशनला पैसे दिले, काय अधिकाऱ्यांनी पैसे खाल्लं. हे घ्या बाई, घ्या बहिणी घ्या. महेश साहेबांना पैसे खाल्ले, कारवाई केली. पहिली कारवाई महेश आयर साहेबांनी केली 11 फेब्रुवारीला. त्याच्यानंतर शंकर पाटोलेंनी केली. पाटोळेंनी पण पैसे खाल्लेले. अतिक्रमण विभाग म्हणजे या ठाण्यातला अतिक्रमण विभाग म्हणजे एक्स्टॉर्शन सेल आहे. एक्स्टॉर्शन सेल, हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा. महानगरपालिका पुरस्कृत हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा म्हणजे आपलं अतिक्रमण विभाग. अशी एकही गोष्ट नाही अतिक्रमण विभाग पैसे घेत नाही, अशी एकही गोष्ट नाही. आणि स्पेशल सेल ठाणे महानगरपालिकेमध्ये अतिक्रमणाचा एक स्पेशल सेल असतो आणि त्या स्पेशल सेलमध्ये नेमणूक करून घेण्यासाठी 5-5 कोटी रुपये दिले जातात. मला आयुक्तांना प्रश्न विचारायचा, हा स्पेशल सेल लागतो कशाला तुम्हाला? अतिक्रमण विभाग आहे प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये. मग तुम्हाला ठाणे महानगरपालिकेचा एक वेगळा अतिक्रमण सेल लागतो कशाला? अरे समजत नाही, येडेबिडे समजतं की काय तुम्ही? आम्हालाही अक्कल आहे ना. म्हणजे आधी 100 रुपये याला द्यावे लागायचे, आता 100 रुपये यालाही द्यावे लागायचे, म्हणजे भाव 200 वर गेला. ठीक आहे, असा आहे. पहिलाच जनता दरबार होता, लोकांनी चांगला पाठिंबा दिला.
आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दर सोमवारी आता हा जनता दरबार सुरू झाला. आता ठाणे महानगरपालिकेने चांगला जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आलेल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे सुहास असेल, प्रकाश असेल, आमचा हिरा शेठ असेल, शानू आहे, सगळेच नगरसेवक जे माजी नगरसेवक आहेत ते सगळेच कामाला लागतील. बाकी सगळे आमचे विटाळ्यातले ठाण्यातले सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि आम्ही लोकांपर्यंत पोचू आणि लोकांना जे निराधार वाटतं त्यांना आधार देण्याचं काम.